हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आज मी तुम्हाला काही सांगणार आहे ज्या प्रत्येक गृहिणींच्या आयुष्यात थोडाफार तरी बदल होऊ शकतो. मी म्हणत नाही की पूर्णच बदल होईल, पण थोडाफार तरी नक्कीच बदल होऊ शकतो. ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं, जॉबला जाणं. हा तर एक आपला फुल टाईमचा जॉब आहेच हो. या सर्वांमुळेच आपण आपलं आयुष्य जगायचं राहून जातो. त्याच्यासाठी या सर्वांमधूनही थोडाफार वेळ काढून आपलं आयुष्य जगा, मी तर म्हणतेच. दुसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे सकाळी लवकर उठत जा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे उठल्याबरोबर आधी किचनमध्ये नका जाऊ. 10 ते 15 मिनिटांना स्वतःसाठी तरी काढा. उदाहरणार्थ मेडिटेशन करा, व्यायाम करा, वॉकिंग करा. या गोष्टी जरी नाही करायला भेटल्या तर निवांत ते 10 ते 15 मिनिटं शांत बसा. त्या शांत बसून चहा घ्या किंवा काहीतरी आपला विचार करा. मग एकदम रिलॅक्स होऊन बसा. तिची 10 ते 15 मिनिटं जर स्वतःसाठी दिलात त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे, तुम्ही एवढे फ्रेश फील कराल तुमची दिवसभर अशी चिडचिड होणार नाही, एकदम फ्रेश फील व्हाल. तिसरी गोष्ट म्हणजे गरजेच्या ठिकाणी तुम्ही नाही बोलायला शिका. मला तरी असं वाटतं, उगाच प्रत्येकाला मी करते, मी करून देते असं बोलू नका. त्याच्यामध्ये काय होईल माहिती आहे तुमचा टाईम वेस्ट होईल. त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटतं की हे माझ्याने होणार आहे तरच तुम्ही हो बोला. प्रत्येकाला हो बोलू नका. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकांकडनं आपल्याला क्रेडिट घ्यायचं आहे असं नाहीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला जिथे वाटतंय की ह्या लोकांना आपण नाही बोलायचं तर आपण बिंदास असं नाही बोलून टाकायचं. प्रत्येकाला हो बोलल्याने काय होतं माहिती आहे की आपण आपला टाईम मॅनेज करू शकत नाही आणि आपली चिडचिड होते, आपली धावपळ होते, आपण आपला खूप स्ट्रगल होतो. त्याच्यामुळे उगाचच्या वेळेस कुठल्या ठिकाणीही हो बोलत जाऊ नका, मला तरी असं वाटतंय. चौथी गोष्ट म्हणजे आपण दिवसभरात ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये स्वतःला थँक्यू म्हणून घ्या. उदाहरणार्थ भाजी छान झाली असेल, सगळं कामं वेळेवर झाली असेल, आपल्या मुलांचा अभ्यास आपण व्यवस्थित घेतला असेल, तर या सगळ्या गोष्टीमध्ये निवांत संध्याकाळच्या वेळेस तरी आपण स्वतःला थँक्यू म्हणून घ्या की मी या गोष्टी केल्या, आज मला खूप चांगला वाटला. तरी स्वतःला थँक्यू म्हणून घ्या. दुसऱ्यांकडनं अपेक्षा करू नका. आपण स्वतःलाच आपल्याला थँक्यू म्हणून घेत जा. त्याच्याने एवढं भारी वाटेल तुम्हाला की मी हे काहीतरी केलंय, म्हणजे तुम्हालाही त्याचा म्हणजे एकदम आनंद वाटेल. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम फ्रेशनेस वाटेल किंवा एकदम भारी वाटेल त्या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जो आनंद आहे तो आनंद निर्माण करा आणि थँक्यू म्हणायला शिका. पाचवी गोष्ट म्हणजे ती म्हणजे सतत नवीन काहीतरी शिकत जा. यूट्यूबला बघून कुठली तरी रेसिपी शिका, काहीतरी नीटनेटकं ठेवायचं शिका, काहीतरी मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा हे शिका, किंवा घरात कोणती क्लिनिंग, कुठलं फर्निचर कसं ठेवायचं हे शिका. काहीतरी DIY करा, शिवणकाम करा. या गोष्टी यूट्यूबला बघून किंवा इतरांचं कोणाचं तरी बघून शिका. बघा, शिकण्यासाठी आपल्याला काही वयाची अट नाही आहे. आपण वयाच्या 35व्या वर्षीही शिकू शकतो, 25व्या वर्षीही शिकू शकतो किंवा 55 वर्षातही शिकू शकतो. त्याच्यामुळे शिकायला आपल्याला कोणतीही अट नाही आहे किंवा आपण शिकू शकत नाही असं नाहीच आहे. आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो आणि हो, मी करणारच ही जिद्द ठेवलं आपण कुठलीही गोष्ट पार पाडू शकतो. आपण कुठलीही रेसिपी करू शकतो, शिवणकाम करू शकतो, मुलांचा अभ्यास घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे रोज नवीन काहीतरी शिकत जा. रोज तर नाही पण आठवड्यात एकदा किंवा कधीतरी काहीतरी नवीन शिकत जा. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास एवढा टिकून राहील की एकदम तुम्हाला छान वाटेल की मी हे करू शकते, मी आज मी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास एकदम टिकून राहू शकेल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे कधीही कोणासोबत, मी नेहमी सांगत असते तुम्हाला की कधीही कोणाबरोबर आपली तुलना करू नका.
मला तरी असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कधीही कोणाची तुलना केल्याने ना काही आपल्या आयुष्यात चेंजेस होणार नाही, कारण की प्रत्येकाचं आयुष्य ना फार वेगवेगळं आहे. हे ना प्रत्येकाच्या लाईफमधल्या सवयी वेगळ्या आहेत, सगळ्यांच्या घडामोडी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे कधीही कोणाची तुलना करू नका. आपण काय आहोत ते फक्त करा, आपण काय करू शकतो ते फक्त हे करा, जिद्द ठेवा. त्याच्यामुळे तुमचं म्हणजे तुमच्या ज्या सर्व काही आहेत ना सवयी, त्या सगळ्या व्यवस्थित होऊन जातील. तुमचं दिवसभराची जर्नी आहे ना ती व्यवस्थित जाईल. तुम्ही जर एखाद्याची तुलना केली ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये ना काहीच बेनिफिट भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुम्ही कितपत करू शकता, हे एवढंच तुम्ही निर्भय राहा आणि तुम्ही तुमच्यापुरतंच म्हणजे हे करा. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य एकदम सुरळीत चालेल. चला, तर मी माझा व्हिडिओ ना इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा. चला, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.